आज आपण मऊसूत जाळीदार खमंग ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत। ढोकळा करायचा म्हटलं ना तर खूप साऱ्यांना हाच प्रॉब्लेम येतो की ढोकळा व्यवस्थित फुलत नाही, त्याला छान जाळी येत नाही। आज परफेक्ट जाळीदार मऊसूत ढोकळा करण्यासाठीचं परफेक्ट प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे। त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही अगदी परफेक्ट असा ढोकळा तयार करू शकता। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला चण्याचं पीठ चाळून घ्यायचंय। तुम्ही चण्याचं पीठ घरचं किंवा विकतचं कोणतंही वापरू शकता, पण आपण इथं बारीक चण्याचं पीठ वापरलेलं आहे। घरातील एखादी वाटी किंवा कपाने मोजून हलक्या हाताने दाबून आपल्याला हे पीठ घ्यायचंय। त्याच कपाने आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचंय, त्यामुळे घेताना कोणतीही एक वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा। 2 कप इथं मी चण्याचं पीठ घेतलं। पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय, म्हणजे पीठ मळताना सुद्धा यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि ज्या काही गुठळ्या असतील किंवा काही जाळ्या अळ्या असतील त्या सुद्धा निघून जातात। ही स्टेप मात्र आपल्याला न चुकता करायची आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 3 चमचे साखर घालायची। यामध्येच आपल्याला सायट्रिक ऍसिड घालायचंय। तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही किराणा स्टोर्स मध्ये हे सायट्रिक ऍसिड मिळून जाईल। काही ठिकाणी याला लिंबू सत्व किंवा लिंबू पावडर सुद्धा म्हणतात। 1 चमचा आपण हे लिंबू सत्व घेतलंय। पाव चमचा याच्यामध्ये येलो फूड कलर वापरलाय। कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीही चालेल। साखर, मीठ आणि सायट्रिक ऍसिड कोरड्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने 1 कप पाणी पूर्ण या पिठामध्ये घालायचंय आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पीठ चाळून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही। तर पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसर आहे। यामध्ये आणखीन 2 चमचे आपल्याला पाणी घालायचंय आणि 2 चमचे आपल्याला तेल घालायचं। ज्या तेलाचा वास येणार नाही, म्हणजे राईचं तेल सोडून कोणतंही आपलं रेग्युलरचं तेल तुम्ही इथे वापरू शकता। तेल घातल्यानंतर तेल पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। 2-3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। 10 मिनिटांसाठी आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण ढोकळा ज्यामध्ये आपण स्टीम करणार आहोत त्या ताटाला किंवा टीनला आपल्याला तेल लावून घ्यायचंय। 1 चमचाभर तेल यामध्ये घालायचंय आणि ताटाला सर्वत्र पसरून घ्यायचंय। एका साईडला आपण ढोकळा वाफवण्यासाठी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता ताटाला तेल लावायचं आणि पाणी सुरुवातीलाच गरम करायला ठेवायचं। या ज्या 2 स्टेप आहेत त्या आपल्याला सुरुवातीलाच करायच्या आहेत। आता ढोकळा फुलत नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण ढोकळ्यामध्ये सोडा किंवा इनो वापरतो तो लगेचच फेटून घेतल्यानंतर स्टीम करायला ठेवायचा। म्हणजे सोडा ऍक्टिव्हेट असतो ना, त्याच वेळेस त्याला जर वाफ लागली ना तर आपला ढोकळा अगदी मस्त फुलतो। आता पिठामध्ये मी 1 चमचा बेकिंग सोडा घातलाय। सोडा घातल्यानंतर याला चांगलं फेटून घ्यायचंय। 1 मिनिट हे पीठ चांगलं फेटून घ्यायचंय। लगेचच हे पीठ ताटामध्ये ओतून घ्यायचंय। याला टॅप करायचंय। इथे जरा सुद्धा वेळ वाया न घालवता लगेचच ही ढोकळ्याची प्लेट गरम पाण्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवायची आहे। वरून ताट ठेवायचंय आणि 20 मिनिटं आपल्याला हा ढोकळा मीडियम फ्लेम वरती वाफवून घ्यायचा आहे। मध्ये आधी ढोकळा अजिबात उघडून पाहायचा नाहीये। 20 मिनिटांनंतरच ढोकळा उघडून पाहायचा आहे, म्हणजे व्यवस्थित तो वाफवला जातो। ढोकळा आतपर्यंत छान शिजला की नाही हे पाहण्यासाठी सूर्यामध्ये रोवून पाहायची। दोन्ही साईडने छान क्लीन निघाली की समजायचं आपला ढोकळा परफेक्ट असा झालेला आहे। आता याला थंड करून घेऊया, तोपर्यंत फोडणी तयार करून घ्यायची। पॅन मध्ये 1.5 चमचा तेल घातलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे, 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची, 2 चमचे साखर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि अर्धा कप पाणी घालायचंय आणि याला चांगलं उकळून द्यायचंय। साखर विरघळली की गॅस बंद करायचाय। ढोकळा पूर्णपणे थंड झाला की साईडने मोकळा करून घ्यायचाय आणि मधून तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असेल त्या आकारामध्ये ढोकळ्याचे काप तयार करून घ्यायचे। इथे मी चौकोनी आकारामध्ये ढोकळा कट करून घेतेय। ढोकळा अगदी सॉफ्ट तयार झालेला आहे आणि छान जाळी सुद्धा पडलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार करून घेतलेली फोडणी यावरती घालायची आणि मस्त असा आपला इथे ढोकळा बनवून तयार होतो। परफेक्ट जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट असा ढोकळा बनवून तयार होतो। घशामध्ये अजिबात अडकत नाही, खायला अतिशय टेस्टी होतो। नो फेल रेसिपी आहे। एकदा या पद्धतीने ढोकळा तुम्ही नक्की करून पहा। तुमचा ढोकळा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तयार होईल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।